ठाणे जिल्ह्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या येऊर इथल्या जंगलात आदिवासींचे असंख्य पाडे आहेत। यातील लहान विद्यार्थ्यांना शहरातल्या शाळा खूप दूर पडतात। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या अंगणवाडी पोषण आहार योजनेतून या मुलांना शिक्षण देण्यात येते। इथल्या शिकलेल्या आदिवासी तरुण तरुणी हे काम करत असून त्यांनाही यातून रोजगार मिळतोय। इथल्या मुलांना शिक्षणासोबत कुपोषणावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पौष्टिक आहार देखील उपलब्ध करून देत आहे। यामुळे मुलांचे आरोग्य सुधारून ती शिक्षणही घेत आहेत। CAS अंतर्गत खिचडी, लाडू तसंच डाळ, तांदूळ या गोष्टी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यातून आदिवासी मुलांचं आरोग्य, शिक्षण आणि एकूणच जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते। कुपोषणाचं प्रमाण पूर्वी खूप असायचं, आता थोडं कमी झाले। अंगणवाड्या चालू झाल्यापासून कमी झाले। अंगणवाड्यांमधून आपण नेहमी त्यांची वजन घेणं, त्यांची उंची घेणं, त्याच्यातून ते जे कुपोषण आपल्या लक्षात आलं की त्यांचं आरोग्य तपासणी करून घेणं, नसेल इथे आपल्या पातळीवर शक्य नाही झालं तर आम्ही सिव्हिल परत कळवा ह्या हॉस्पिटलांना नेऊन ऍडमिट करून त्या मुलांना हे करतो। मानधन आम्हाला केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीकडून मिळतं अर्ध अर्ध। आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि आम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच वाढीव पगार आलाय। त्याबद्दल केंद्र शासन आणि राज्य शासनाचे खूप खूप आभार मानते।